माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, सप्रेम नमस्कार। पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमी अंमळनेरात प्रताप महाविद्यालय, त्या महाविद्यालयाचा मी माजी प्राचार्य होतो, आता निवृत्त आहे। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा मी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य आहे। हे सांगण्याचं कारण असं आहे की यामुळेच माझी जबाबदारी मोठी आहे आणि मी जे सांगेल ते आपण लक्षपूर्वक ऐकावे आणि त्यावर विश्वास ठेवावा। या राज्यात आपल्या नेतृत्वाखाली सरकार चाललेलं आहे। आपल्या पातळीवर आपण खूप छान काम करीत असताना दिसतात। आपलं कामकाज पारदर्शी आहे, शिस्तबद्ध आहे, नियमांना धरून आहे। परंतु आपल्या सोबत करणारे चंद्रकांत पाटलांसारखे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचे मंत्री नियमानुसार कामकाज चालावं याबाबत आखरी दिसत नाही। आपल्याला ते सर्वच गोष्टी पारदर्शीपणे सांगत नाहीत अशी शंका वाटते। त्याला कारण असं आहे की ते स्वतः संस्था चालक आहेत। कोल्हापूरमध्ये स्वामी विवेकानंद संस्थेचे ते अध्यक्ष आहेत। या संस्थेकडून संचलित होणाऱ्या महाविद्यालयांना त्यांनी 451 जागा ज्या छोट्या महाविद्यालयांना भरू दिल्या नाही, त्यापैकी 58 जागा स्वतःकडे वळत्या करून घेतल्या आणि इतर जागा जी महाविद्यालय स्वायत्त होती त्यांना खिरापतीसारख्या वाटून दिल्या। हेच संस्था चालक सांगतात की ह्या जागा भरण्यासाठी दर जागेमागे ₹10 लाख लाच द्यावी लागते ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी। हा एक विषय आहे। आपण 2017 साली 12वी पर्यंतच्या शिक्षकांची भरती पारदर्शी करण्यासाठी पवित्र पोर्टल लागू केलं आणि त्यामुळे गरीब, वंचित, कष्टकरी शेतकरी, दलित, आदिवासी, भटके या परिवारातील गुणवंत उमेदवारांना शिक्षक होता येत आहे। आपलं भरपूर कौतुक आणि अभिनंदन त्या कामासाठी। अगदी त्याच वाटेवर माझी एक मागणी आहे आणि मी नम्रपणे आपणास ती सादर करीत आहे। ज्यांचा पगार खूप मोठा आहे अशा खाजगी अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची भरती चंद्रकांत पाटील पारदर्शी होऊ देत नाही, हा माझा आरोप आहे। माजी राज्यपाल जे आता उपराष्ट्रपती झाले त्यांनी पारदर्शी भरतीसाठी भरपूर आग्रह केला, परंतु चंद्रकांत पाटलांनी पारदर्शी जे सर्क्युलर आणलं, जे फेब्रुवारी 2025 मध्ये लागू झालं, ते केवळ विद्यापीठ प्रेमायसेसमध्ये जे सहाय्यक प्राध्यापक भरले जातात त्यांच्यासाठीच। पदनाम एक पगार सारखा विद्यापीठाच्या नेतृत्वात महाविद्यालयांमधील विद्यापीठ निवड समितीच्या माध्यमातून मुलाखती होतात। त्यांच्यात नेतृत्वाखाली उमेदवारांची निवड होते। ते उमेदवार मात्र मोठी लाच देऊन वशिलेबाजीच्या आधारावर दबावात आणि संस्था चालकांच्या प्रभावाखाली त्या नेमणुका होतात। त्यामुळे कोणत्याही कष्टकरी शेतकरी गरिबाला जो उच्च गुणवत्तेचा आहे त्याला समान संधी आणि न्याय नाकारला जातो आणि ही गंभीर परिस्थिती आहे। म्हणजे कमी पगारवाल्या 12वी पर्यंतच्या शिक्षकांची भरती पारदर्शी आणि उच्च शिक्षण आणि संशोधन सांभाळणाऱ्या उच्च शिक्षणात म्हणजे राज्यभरातील
खाजगी अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची भरती मात्र लाचेच्या आणि वशिलेबाजीच्या आधारावर. फडणवीस साहेब, हे गंभीर आहे. या गंभीर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आणि गोरगरीब गुणवंतांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अनेक वेळेस राज्य शासनाला विनंत्या केल्या. कोणत्याही पातळीवर राज्यपाल महोदय सोडले तर चंद्रकांत पाटलांनी आणि त्यांच्याशी संबंधित मंत्रालयातील सचिव, उच्च शिक्षण संचालक पुणे आणि विभागीय सहसंचालक किंवा कुलगुरू यांनी याबाबत कोणतीही गंभीर दखल घेतली नाही. आणि नाईलाजास्तव मग मला उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल करावी लागली. तिचा अंतरिम निकाल मागील 21 मार्च 2024 रोजी लागला. त्याचा क्रमांक, अंतरिम निकाल जो लागला त्या याचिकेचा क्रमांक 26/2024 असा आहे. आपल्या मंत्रालयाला अनेक वेळेस पाठवलं, पण मेकॅनिकल उत्तर येतं की आपला प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाशी संबंधित असल्यामुळे तिकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आपल्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. आपण राज्यभरातील गुणवंतांना उच्च शिक्षणात भरती केल्याशिवाय समर्थ समाज आणि राष्ट्र निर्माण करता येणार नाही, हे आपल्याला मला नवीन सांगण्याची गरज नाही. मुख्यमंत्री महोदय, आपण यात लक्ष घाला. माझं बोलणं मी अनेक वेळेस लिहितो, आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपली भेट होऊ शकत नाही. अनेक लोक सांगतात की तुम्ही आमचे कार्यकर्ते नसल्यामुळे तुम्हाला भेट मिळू शकत नाही. मी उच्च शिक्षित प्रोफेसर आहे, परंतु या राज्यात माझ्या भावना व्यक्त करायला न्यायासाठी, माझं व्यक्तिगत याच्यात काही नाही. मी तर 71 वर्षाचा सिनियर सिटीजन आहे. मला कोणी माझ्या परिवारातला कॅन्डिडेट प्रोफेसर बनवायचा नाही. पण तरी त्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हितात आम्ही काम करतो. उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशात असं म्हटलंय की पवित्र पोर्टल जसं पारदर्शी पद्धतीने शिक्षकांची भरती करतं तसं सॉफ्टवेअर, किंवा आम्ही उच्च न्यायालयाला गुजरातमध्ये आपल्याकडे जसे खाजगी अनुदानित महाविद्यालय आहेत तशीच गुजरातमध्ये देखील आहेत. त्या महाविद्यालयांमध्ये संस्था चालकांचे अधिकार कायम ठेवून भरती पारदर्शी होते. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र कमिशनर ऑफ हायर एज्युकेशन नेमले. त्यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केलं. राज्यभरातील उमेदवारांचं ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवले जातात, त्याची छाननी होते. म्हणजे मेरिटनुसार छाननी, त्याच्या कॅटेगरीनुसार छाननी, महाविद्यालयानुसार छाननी, आणि ते स्वतंत्र असं याद्या तयार करून देतं. आणि ही भरती सेंट्रली कुठल्या तरी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला किंवा एखाद्या विद्यापीठात होते. सर्वच उमेदवारांना बोलवलं जात नाही. त्या मेरिट लिस्टमधल्या वरच्या 6, एक जागा असेल तर वरच्या 6 मेरिटनुसार, 2 असतील तर 8, 3 असतील तर 10, 4 असतील तर 12, याप्रमाणे. आणि मग हे जे उमेदवार येतात यांना सिलेक्शन कमिटीत संस्थेचे चेअरमन म्हणून बसतात. विषय तज्ज्ञ वर्गात घेऊन जाऊन क्लासरूम सिच्युएशनमध्ये यांची परीक्षा घेतात, तोंडी परीक्षा, आणि त्यानुसार एक जागेला एक उमेदवार निवडून देतात आणि एक वेटिंगवर ठेवतात. तिथल्या तिथे कमिटी सह्या करते. कमिशनर ऑफ हायर एज्युकेशनकडे ते नाव पाठवलं जातं. कमिशनर त्या कॉलेजला कळवतात की यांची निवड करण्यात आलेली आहे. इतकं सोपं आहे. त्यामुळे तुम्ही हे लागू करू शकता. तुमच्याकडून अपेक्षा आहे. चंद्रकांत पाटील हे सगळं तुम्हाला सांगणार नाही. दुर्दैव असं आहे या राज्याचं की चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखालील उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने आत्ताच्या भ्रष्ट पद्धतीचं न्यायालयात समर्थन केलेलं आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे भारत सरकारने त्यांचं उत्तर दाखल करताना, न्यायालयात उत्तर दाखल करताना माननीय उच्च न्यायालयाला जे योग्य वाटेल ते त्यांनी निर्णय घ्यावा असं नम्रपणे म्हटलंय. परंतु राज्य शासनाने अत्यंत नमूद करायला वाईट वाटतं की आम्ही भ्रष्ट पद्धतीचे समर्थन करतो. कोण आहेत हे चंद्रकांत पाटील? असं म्हणतात हे खूप पैसा कमवून देतात पक्षाला, पण ते पटत नाही आम्हाला. चंद्रकांत पाटील आम्ही जे बघितले तसे राहिलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही सर्रास यांच्यावर विश्वास ठेवू नका. खाजगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये 95% जागा ज्या रिक्त आहेत त्याच्याबाबत चंद्रकांत पाटील आपल्याला सांगत नाही. ते केवळ विद्यापीठात 80% गुणवत्तेला आणि 20% मुलाखतीला याचं सर्क्युलर काढलं आणि त्याच्यातून भ्रम निर्माण करतात, आपल्याला मिसगाईड करत आहेत. 5% जागांसाठी सर्क्युलर निघालं, तेही राज्यपालांना क्रेडिट आहे, चंद्रकांत पाटलांना नाही. 95% जागांसाठी अत्यंत गंभीर अशी कोटी ते सव्वा कोटी रुपये लाच घेऊन भरती होताना दिसते. त्यामुळे राज्यभरातील नेट सीट PhD अर्हतेचे 5 ते 10 हजार विद्यार्थी गरीब परिवारातले अत्यंत नैराश्याच्या गर्तेत आहेत. त्यांच्या मनात आक्रोश आहे. हा आक्रोश उफाडून आला तर आवरणं कठीण होईल. आपणास याबाबतीत जागृत करणे हे माझं कर्तव्य होतं, ते मी बजावलं. आपणास नम्र विनंती की खाजगी अनुदानित महाविद्यालयांमधली आर्ट्स कॉमर्स सायन्समधली भरती पारदर्शी करण्यासाठी पारदर्शी भरती पद्धती विकसित करावी आणि त्यानंतरच भरती व्हावी अशी माझी मागणी आहे. अन्यथा मला टोकाचं एखादं पाऊल उचलावं लागेल, हे मी आपल्याला नंबरवर लक्षात आणून देतो. तशी भरती होत नाही तोपर्यंत, आणि आपल्याकडून त्या अपेक्षा आहेत, तशी भरती विकसित करावी. गुजरात राज्यातलं मॉडेल तयार आहे, केवळ ते सॉफ्टवेअर आपल्याला मागवायचं आहे आणि महाराष्ट्र राज्यात लागू करायचं आहे, एवढा सोपा विषय. तरी का लागू होत नाही? तर आपल्यापर्यंत खऱ्या गोष्टी चंद्रकांत पाटील पोचू देत नाही. आणि म्हणून आपण हे करावं, माझी नम्र विनंती आहे. माझा कोणताही व्यक्तिगत यात स्वार्थ नाही. आपल्याला अवेअर करणं, आपल्यावर माझं प्रेम आहे, आपल्याबद्दल आस्था आहे, आपल्याबद्दल आदर आहे, आपल्या कामाबद्दल मला खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे अपेक्षांची पूर्ती व्हावी. आपल्या या उत्तम पारदर्शी कामकाजासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.